वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं, पण शिवसेनेबरोबर तुमची युती असताना 25 वर्ष तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिलात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतायत. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी होतो चर्चेच्या, मला माहिती आहे. मला माहिती आहे चर्चाच करायला तयार नव्हते हे लोक कोणत्याही प्रकारे. मुख्यमंत्री पदावर चर्चा होणार हे वारंवार सांगितलं जात होतं आणि आमचं असं म्हणणं होतं की आपलं जे ठरलेलं आहे त्याच्यावर चर्चा व्हायला हवी. बघा, कोणीतरी एकाने प्रश्न विचारा. मोवियाच्या काळामध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता. उद्धव ठाकरेंना 5 वर्ष मुख्यमंत्री पद कसं द्यायचं असं देखील शरद पवार त्यावेळी म्हणाले होते. असं गौप्यस्फोट आहेत ते फडणवीस करतात. आमच्या पक्षातले गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात? त्यांच्या पक्षातले गौप्यस्फोट आम्ही केले तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल. शरद पवारांनी काय ठरवलं होतं काय ठरवलं नाही हे माझ्या इतकं कोणाला माहीत नाही. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चर्चेच्या संजय राऊतच होते माननीय उद्याच्या वतीनं, आणि सुरुवातीच्या चर्चा शरद पवार साहेबांनी माझ्यातच होत होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी उगाच नाक खुपसून हे त्यांना काही माहीत नाही. आमचं सरकार बनतं हेही त्यांना माहीत नव्हतं. धक्काच बसला. ते पडता पडता वाचले, कोसळले असते ते. नाहीतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे जेव्हा त्यांना समजलं की आमचं सरकार येत आहे, त्यांना असं वाटलं शिवसेना काय करणार, आपल्या पायाशीच येणार, असं त्यांची एक भूमिका होती. पण तसं झालं नाही. राजकारण शिवसेनेला येतं आणि तुम्ही जो आमचा अपमान केलात मुख्यमंत्रीपद नाकारून, ते मुख्यमंत्रीपद आम्ही तेव्हा घेतलं. ठीक आहे, तुम्ही आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून सरकार पाडलं ते वगैरे ठीक आहे. आणि शरद पवार साहेबांनी असेल किंवा काँग्रेस पक्षाने असेल, हे सरकार आणि हे मुख्यमंत्रीपद 5 वर्ष टिकवायचं अशी कमिटमेंट होती त्यांची. देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे गेल्या 2.5-3 वर्षापासून, आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे. शरद पवारांचा तालुक्याचा नेता म्हणून असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. अरे सोडून द्या हो. कोणी बोलायचं शरद पवारांवर? कोणी बोलायचं? तालुक्याचा नेता, गावचा नेता? तुमच्या नरेंद्र मोदींना जाऊन विचारा शरद पवार काय आहेत ते, जे तुमचे नेते आहेत सध्याचे. त्यांना जाऊन जरा विचारा की पवारसाहेब काय आहेत. अमित शहाना विचारा पवारसाहेब काय आहेत, आणि मग तुम्ही या पवारसाहेब तालुक्याचे, गावचे, बरं का, गल्लीचे नेते आहेत काय, याच्यावर तुम्ही बोला. कोणत्या विषयावर काय बोलावं, काही भान राहिलं पाहिजे ना. तालुक्याचे नेते, ज्या पक्षाचा एक आमदार नाही तो पवारसाहेबांना म्हणतो. हे जो माणूस या महाराष्ट्राचं, देशाचं 50-60 वर्ष नेतृत्व करतो आहे, त्याला तुमच्याच नरेंद्र मोदींनी पद्मविभूषण किताब दिला, ज्यांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह मानतो. त्यांना तुम्ही राजकारणामध्ये शून्य कर्तृत्व असलेले लोक अशा प्रकारे बोलत असतील तर हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. सर, ठाकरे गटाने बाळासाहेबांचा रिमोट कंट्रोल काँग्रेसचा असं कोण म्हणतंय? म्हणून घ्या त्यांच्याकडनं असं म्हटलंय. जर तुम्हाला चांगली बघा, नरेंद्र मोदींनी देशाचं काम करावं. काल त्यांची सभा जर आपण पाहिली असेल शिवाजी पार्कची, आपण जी दाखवली सभा, 5,000 माणसंही नव्हती. ती 5,000 माणसातले अर्धे भाड्याचे होते. ते आम्हाला मुंबईत येऊन शिवसेना, हिंदुत्व हे शिकवत असतील तर कठीण आहे जरा या देशाचं. आता उद्या निवडणूक झाली की ते ब्राझीलला चाललेले आहेत प्रधानमंत्री. उद्या निवडणूक झाल्याबरोबर ते ब्राझील नंतर मेक्सिको नंतर इटली असे ते फिरायला चाललेले आहेत सुट्टी घालवायला सरकारी पैशानं. ते आम्हाला काय सांगतायत नरेंद्र मोदीजी? चला ठीक है, अभी हो गया, चलो. प्रधानमंत्री की सभा हुई, कुछ तस्वीरें जो है सोशल मीडिया पर वायरल हो रही है जहाँ पर कुर्सियां खाली रखी है और सामने प्रधान. बात ऐसी है भाई, महाराष्ट्र के शिवाजी पार्क में मुंबई में प्रधानमंत्री जी की सभा हो गई. आपने देखा होगा शिवाजी पार्क का नज़ारा कल का क्या था. मुझे तो बहुत दुख हो गया.
प्रधानमंत्री आते हैं और उनका इस तरह से स्वागत किया जाता है।